आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादूमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. मुलांच्या शाळा चालू आहेत आणि अशातच डब्याला काय रोज रोज द्यावं हा पण प्रश्न पडत असतो. तर आजची रेसिपी त्यासाठी खास आज आपण बनवणार आहोत पनीर पॉकेट, जी करायला पण सोपी आहे आणि लहान मुलांनासुद्धा आवडेल. तर आपण पटकन पाहूया आपण काय काय साहित्य घेतलं आहे. मुलांसाठी करायचं आहे त्यामुळे मैदा न वापरता आपण गव्हाचेच पॉकेट बनवणार आहोत. त्यासाठी आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, गाजर घेतलेलं आहे आणि सोबत घेतलेले आहेत कॉर्न, शिमला मिरची, मटार, चीज घेतलेलं आहे. त्यानंतर आपण पनीर पण घेतलेलं आहे. चीज आणि पनीर आपण किसून घेतलेलं आहे आणि त्यासोबत आपण 2 चमचे फक्त मैदा घेतलेला आहे. त्यानंतर आपण घेतलेलं आहे तेल, काळी मिरी पावडर, चाट मसाला, चवीपुरतं मीठ, आपण मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत, काळं मीठ घेतलेलं आहे आणि पाणी. इथे आपली कढईसुद्धा गरम झालेली आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालणार आहोत आपण. तेल घालून झालं की आपण यामध्ये सर्व भाज्या घालूया. सगळ्यात आधी आपण घालतोय मटार, कॉर्न, शिमला मिरची आणि गाजर. आता या भाज्या आपण चांगल्या परतवून घेऊया. बऱ्याचदा पनीर पॉकेट करताना भाज्या या शिजवल्या जात नाही. एका बाउलमध्ये सगळ्या भाज्या मिक्स करून त्यामध्ये मसाले घालून ते डायरेक्ट पॉकेटमध्ये भरल्या जातात. पण असं न करता आपण 3-4 मिनटाची एक वाफ काढली ना, थोड्याशा शिजल्या ना की या भाज्या खाण्यासाठी पण तेवढ्याच रुचकर लागतात. तुम्हीसुद्धा जेव्हा कराल ना तर अशाच प्रकारे करा. आता या भाज्यांना आपण फक्त 2 मिनटाची वाफ देऊया. आपण झाकण काढूया. आता आपण यामध्ये घालणार आहोत बारीक केलेली मिरची. मिरची नको असेल तर तुम्ही स्किप केली तरीसुद्धा चालेल. तसंच आपण यामध्ये घालूया 1 लहान चमचा चाट मसाला, हाफ टीस्पून काळी मिरी पावडर आणि तसंच यामध्ये घालतोय आपण काळं मीठ. आणि हे सगळं घालून झालं की यामध्ये आपण बारीक किसलेलं जे पनीर आहे ते आपण ॲड करणार आहोत. तुम्हाला जर पनीर किसून घ्यायचं नसेल तर तुम्ही छोटे छोटे क्यूब केलेत ना तरीसुद्धा चालेल. आता हे चांगलं परतवून घेऊया. आणि आता आपल्याला झाकण द्यायचं नाही आहे, कारण कसं आहे आपल्याला भाज्या पण जास्त शिजवायच्या नाही आहेत की जेणेकरून त्याला पाणी सुटेल. त्यामुळे फक्त 1 मिनटं हे चांगलं परतवत राहूया. तुम्ही पाहू शकता इथे आपल्या सर्व भाज्या छान एकजीव झालेल्या आहेत. आता यामध्ये सगळ्यात लास्ट आपण घालतोय चीज. चीज आधी घालायचं नाही कारण ते लगेच मेल्ट होणार. आता हे मिक्स करून घेऊया आणि गॅस पण आपण लगेच बंद करून घेऊया. मुलांसाठी हवं आहे म्हणून आपण गव्हाच्या पिठाचे करणार आहोत. पण जर तुम्हाला मैद्याच्या पिठाच्या हवे असतील तर तुम्ही तसं केलं तरीसुद्धा चालेल. आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि घट्ट असं कणिक मळून घेऊया.
इथे आपण घेतलेला आहे 2 चमचे मैदा आणि यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं पाणी आणि याची एक घट्ट प्युरी करणार आहोत की जेणेकरून आपले पॉकेट्स चिटकवण्यासाठी आपल्याला मदत होईल। आता आपण गव्हाच्या पिठाचा गोळा घेऊया आणि ह्याची पातळ अशी जितकी शक्य असेल तेवढी पातळ आपण ही चपाती लाटून घेणार आहोत। आपल्याला पॉकेट स्क्वेअर शेपमध्ये करायचं आहे, त्यामुळे सारणसुद्धा आपण स्क्वेअर शेपमध्ये छान पसरवून घेऊया। आपण या चपातीच्या पूर्ण कडांना लावणार आहोत मैद्याची प्युरी की जेणेकरून ते चिटकायला सोपं पडेल। तुम्ही करताना सुद्धा अशा प्रकारेच करा। आता आपण एक बाजू बंद करूया, त्यानंतर दुसरी, त्यानंतर आपण करूया खालची बाजू बंद आणि नंतर वरची। आता ह्याला चिटकण्यासाठी पुन्हा आपण लावणार आहोत मैद्याची प्युरी, म्हणजे हे व्यवस्थित लॉक होईल। आपण पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं। आता यामध्ये आपण घालूया आपलं पॉकेट। आपण शॅलो फ्राय करतोय, पण तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता। दोन्ही बाजू आपल्याला छान फ्राय करून घ्यायच्या आहेत। तसंच या चारी बाजूच्या ज्या कडा आहेत त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायच्या आहेत की जेणेकरून ते पॉकेट छान असं क्रिस्पी होईल। मी पाहू शकता आपण या पॉकेटच्या चारही बाजू छान फ्राय करून घेतलेले आहेत। तुम्ही पण जेव्हा कराल तेव्हा ही काळजी नक्की घ्या। तुम्ही पाहू शकता इथे आपलं गरमागरम पनीर पॉकेट तयार आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्हाला कट करून दाखवते आपलं पॉकेट किती मस्त झालंय ते। आणि हे पहा, मस्त अशा भाज्या आपण भरून घातलेल्या आहेत आणि दिसतंय सुद्धा सुरेख। लहान मुलं सहसा भाज्या खायला बघत नाही, पण तुम्ही अशा प्रकारे त्यांना पनीर पॉकेट करून दिलं तर ते आवडीने खातील। लहान मुलंच काय, मोठे सुद्धा आवडीने खातील। आणि संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी एक चांगला ऑप्शन आहे आणि हेल्दी ऑप्शनसुद्धा आहे। तर नक्की करून बघा आणि आवडल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी कशी वाटली ती। आणि आपल्या रेसिपीज आवडत आहेत ना, मग लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आणि आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत आजीच्या हातची जादूमध्ये।